बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे। ठाण्यामधून आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आलं, तर भाजप युवा मोर्चानं हे आंदोलन केलंय। सनातन धर्माबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्याकरता हे आंदोलन करण्यात आलं, तर ठाण्यातील आव्हाडांच्या नाद बंगल्याबाहेर हे आंदोलन करण्यात आलंय। ठाण्यातून मोठी बातमी, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आलंय। भाजप युवा मोर्चानं हे आंदोलन केलंय। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत अजित मांढरे जोडले गेलेत। अजित, आंदोलनकर्त्यांच्या नेमक्या काय मागण्या आहेत, का हे आंदोलन करण्यात आलं? आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सनातन धर्माबद्दल जी काही वक्तव्य केलेली आहेत त्या वक्तव्याचा निषेध करण्याकरता भाजप ठाणे युवा मोर्चातर्फे हे आंदोलन जे आहे ते आयोजन केलं गेलं होतं आणि त्यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांचं जे घर आहे ठाण्यातलं नाथ बंगला त्या ठिकाणी जाऊन ही आंदोलन केलेलं आहे। पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला होता। पोलिसांनी सर्व आंदोलन जे आहे त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांना सूचना दिलेल्या आहेत पुढची ते कारवाई करतायत। पण ज्या पद्धतीनं आक्रमक होऊन भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते जे आहेत ते आमदार आव्हाड यांच्या ज्या बंगल्यावरती जाऊन त्यांनी आंदोलन केलेलं आहे, यामुळे आव्हाडांनी देखील सभागृह म्हणजे या ठिकाणी अधिवेशन सुरू आहे ते इकडे आहे, तर इथे त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिलेली आहे की ज्या पद्धतीनं माझ्या वक्तव्याचा निषेध करा पण माझ्या घरी जाऊ नका, हा माझा इशारा आहे असं तुम्ही समजा। म्हणजे कुठेतरी आव्हाडांनी पुन्हा एकदा त्या सर्व भाजपचे पदाधिकारी जे आहेत किंवा जे कार्यकर्ते आहेत त्यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे। त्यामुळे आता भाजपतर्फे काय भूमिका जाहीर केली जाते हे देखील पाहावं लागेल। नक्कीच, धन्यवाद अजित या सविस्तर माहितीसाठी। वळूयात पुढच्या बातमीकडे। जुनी पेन्शन योजना लागू करण्याबरोबरच विविध मागण्यांसाठी पुकारलेला संप 7व्या दिवशी अजूनही सुरूच आहे। संपामध्ये सहभागी झालेल्या संघटनांच्या समन्वयन समितीनं या आठवड्यासाठी संपकरी कर्मचाऱ्यांना कार्यक्रम आखून दिलाय। आवश्यक सेवांचा खोळंबा होणार असला तरी सुद्धा संपकरी ठाम आहेत। आज राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना मुख्य सचिवांनी चर्चेसाठी बोलवलंय। सध्या अधिवेशन सुरू असल्यामुळे राजपत्रित अधिकारी महासंघ 28 मार्च पासून संपात सहभागी होणार असल्याचं घोषित करण्यात आलं। जुनी पेन्शन योजना लागू करण्याबरोबरच आता विविध मागण्यांसाठी पुकारलेला संप आज 7व्या दिवशी सुद्धा सुरूच आहे। तर आवश्यक सेवांचा खोळंबा जरी होणार असला तरी संपकरी आपल्या संपावरती ठाम असल्याचं कळतंय। आज राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना मुख्य सचिवांनी चर्चेसाठी बोलवलंय, त्यामुळे सध्या अधिवेशन सुरू असल्यामुळे राजपत्रित अधिकारी महासंघ हे 28 मार्च पासून संपात सहभागी होणार असल्याचं घोषित करण्यात आलं। एक महत्त्वाची बातमी, जुनी पेन्शन योजना लागू करण्याबरोबरच विविध मागण्यांसाठी आजच्या 7व्या दिवशी सुद्धा संप सुरूच आहे। आज राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना मुख्य सचिवांनी चर्चेसाठी बोलावलंय। सध्या अधिवेशन सुरू असल्यामुळे राजपत्रित अधिकारी महासंघ हे आता 28 मार्च पासून सहभागी होणार असल्याचं नुकतंच घोषित करण्यात आलं। पुढच्या बातमीकडे वळूयात। जुनी पेन्शन योजना लागू व्हावी म्हणून राज्यातील सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी गेल्या आठवडाभरापासून संपावरती आहेत। मात्र सत्ताधारी आमदार या आंदोलनकर्त्यांवरती दमदाटी करत असल्याचं दिसून येत आहे। सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपावरती शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी मोठं विधान केलंय। कर्मचारी संघटना जर चर्चेला येणार नसतील तर वेगळा विचार करावा लागेल असा इशारा त्यांनी दिलाय। तर संजय गायकवाडांनी आंदोलनकर्त्यांना अपशब्द वापरले होते। 95% सरकारी कर्मचाऱ्यांकडे हरामाची कमाई आहे असं सुद्धा गायकवाड म्हणाले होते। त्यामुळे संपावरती तोडगा काढण्याऐवजी सत्ताधारी आमदार आंदोलन चिघळवत आहेत का असाच प्रश्न आता या अर्थी निर्माण होतोय। शासकीय कर्मचारी काय करतात? शेतकऱ्यातले बिचारे डब्बे घेऊन जातात पॉयझनचे, इतकं ते त्रास देतात। एक 6 दिवस होणार कामाला 6 महिने लावतात। एवढा माच कर्मचाऱ्यांना असतो काय? कर्मचाऱ्यांना इतका भरमसाठ पगार, आणि मला सांगा कोणता कर्मचारी फक्त पगारावर डिपेंड हो? 95% कर्मचाऱ्याजवळ हरामाची बाहेरची कमाई आहे। 95% कर्मचाऱ्यांजवळ गडगंज झाले, त्यांच्या प्रॉपर्टी घरात मावत नाही एवढे गडगंज झाले, त्यांना काय करायचं? जनतेचे जे काय आतून चर्चा व्हायला लागलेल्या आहेत तर त्याची थोडीशी त्यांनी काळजी घ्यावी की जनता काय बोलतायत आणि त्याप्रमाणे त्यांनी पण थोडं मागं पुढं सरकायला पाहिजे त्या गव्हर्नमेंट सर्वंटांनी, आणि सरकारने पण 2 पावलं मागं पुढं सरकून त्याच्यावरती तोडगा काढावा। तोडगा काढायला आम्ही तयार आहोत। ते जर चर्चेला येणार नसतील आणि जर हेच करणार असतील तर मग बाकी सरकारला विचार करावा लागेल। तर संपकरी कर्मचाऱ्यांना दमदाटी करणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांवर विरोधी पक्षनेते अजित पवारांनी जोरदार टीका केली।
एक तर सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणले 95% सरकारी कर्मचाऱ्यांच्याकडे हरामची कमाई आहे. अध्यक्ष महोदय, पटतं का? 95% कर्मचाऱ्यांच्याकडे हरामची कमाई आहे, अशा प्रकारचं वादग्रस्त वक्तव्य संजय गायकवाड या सदस्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. अध्यक्ष महोदय, ज्यांच्याकडनं आपल्याला कामं करून घ्यायचं, ठीक आहे, पाचवी बोटं सारखी नसतात हे आम्हाला पण अध्यक्ष महोदय कळतं, परंतु तुम्ही सगळ्यांना जर एका मोजमापामध्ये धरायला लागला तर ते नाउमेद झाले तर अध्यक्ष महोदय राज्य चालणार कसं? आणि या गारपिटीतनं लोकांना मदत होणार कशी? शेतकऱ्यांना मदत होणार कशी? जुनी पेन्शन मिळावी या प्रमुख मागणीसाठी धुळ्यातील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात महाराष्ट्र परिचारिका संघटनेच्या वतीनं थाळीनाद आंदोलन करण्यात आलं. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच असून गेल्या 7 दिवसांपासून धुळ्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील 250हून अधिक परिचारिकांसह इतर कर्मचारी संपावरती आहेत. दरम्यान 7 दिवस उलटून सुद्धा सरकारनं मागण्या मान्य न केल्यानं सरकारचं लक्ष वेधण्यासाठी परिचारिका संघटनेच्या वतीनं यावेळी पिपाणी वाजवत थाळीनाद आंदोलन करण्यात आलं. तर अमरावतीमध्ये जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर जिल्हा परिषदेच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी थाळीनाद आंदोलन केलंय. शासनाकडनं ग्रामविकास मंत्रालयाकडनं व इतर प्रत्येक शासनाचे जे मंत्रालय आहे त्या मंत्रालयाकडनं आयुक्त साहेबांना, सीओ साहेबांना व वेगवेगळ्या जे पदाधिकारी नाही कलेक्टर साहेबांना यांना कारवाई करण्याचे पत्र आलेले आहे. परंतु आम्ही रीतसर 1 महिन्यापूर्वी नोटीस दिलेली असल्यामुळे विहित मुदतीत नोटीस दिली असल्यामुळे भारताचे संविधानिक कायद्यानुसार आम्हाला काम बंद आंदोलन करण्याचा अधिकार असल्यामुळे आम्ही पोलीस कर्मचारी त्याला घाबरणार नाही. अवकाळी संदर्भातल्या काही बातम्या पाहूयात. भुसावळला अवकाळी पावसानं चांगलंच सोडपलंय. रावेर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं 1092 शेतकऱ्यांच्या 829 हेक्टरवरील मका, गहू, हरभरा या पिकांचं सुमारे 4.5 कोटी रुपयांचं नुकसान झालंय. सर्वाधिक फटका हा खानापूरमध्ये बसलाय, तर हरभऱ्याचं 150 हेक्टरवरील पिकांचं सुद्धा नुकसान झालंय. गेल्या 4 दिवसांपासून अमरावती जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसासह गारपीट झाली आहे. तर मेळघाटमध्ये सर्वात जास्त पाऊस पडला असून चिखलदरासह हरिसाल, खडीमल, सुनखडी या ठिकाणी गारपिटीमुळे मोठं नुकसान झालं. इथला संपूर्ण परिसर हा जलमय झालेला दिसून येतोय. तर धारणी तालुक्यातल्या राणीगाव इथला धबधबा सुद्धा या पावसामुळे प्रवाहित झालाय. पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे राणीगाव ते गोगलाई हा मार्ग काही काळ बंद ठेवण्यात आला. बातमी नंदुरबारमधून. नंदुरबार जिल्ह्यामध्ये गेल्या 5 दिवसांपासून सातत्यानं गारपिटीसह होणाऱ्या पावसानं दुर्गम अतिदुर्गम भागातील नदी नाले प्रवाहित झाले. जिल्ह्यातील धडगाव, शहादा तसंच अक्कलकुवा तालुक्यात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या पावसाने डोंगरदऱ्यातील नद्यांना अक्षरशः पूर आलाय. नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसानं गेल्या 6 दिवसांपासून कहर केल्यामुळे जणू काही पावसाळाच सुरू असल्याचा भास निर्माण झालाय. नागपूरला अवकाळी पावसानं आणि गारपिटीनं झोडपून काढलंय. या गारपीट आणि अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. नागपूरच्या पेंच परिसरात आणि आजूबाजूच्या परिसरात तुफान गारपीट झाली आहे. त्यामुळे जंगल परिसरात गारांचा खच पडलाय. ही सर्व दृश्य पाहून काश्मीर किंवा हिमालयात असल्याचा भास होतोय. तर अमरावती जिल्ह्यात सुद्धा चिखलदरा इथं गारपिटीसह अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. जवळपास 2 तासांपेक्षा अधिक वेळ इथं गारपिटीसह पाऊस पडलाय. चिखलदराच्या बाजारपेठेमध्ये सुद्धा गारांचा खच पडला होता. पंढरपूरमधील करमाळा तालुक्यामध्ये पाथुर्डी इथं अतिवृष्टीचे पंचनामे केले. मात्र जे खरे बाधित शेतकरी आहेत त्यांचे पंचनामेच केले नाहीत. यामध्ये दलित समाजातील शेतकऱ्यांचा सुद्धा समावेश केला नाहीये. गावातील पोलीस पाटलाच्या सांगण्यावरून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चुकीचे पंचनामे केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. त्यांच्यावरती कायमस्वरूपी निलंबनाची कारवाई करण्याची मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास 22 मार्चला ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचं निवेदन शेतकऱ्यांनी यावेळी दिलं. नायब तहसीलदार यांना तसं निवेदन दिलेलं आहे आणि संबंधित बाधित शेतकरी असतील, दलित समाज असेल, कोणोबी समाज असेल, ज्यांच्यावर अन्याय केलेला आहे, झालेला आहे, ह्या सगळ्यांनी 22 तारखेपासून ग्रामपंचायत कार्यालय पाथर्डी येथे आमरण उपोषण करण्याचं
निवेदन दिलेलं आहे. चारही बाजूनी पोलीस पाटलाचं रान आहे. त्यांना पूर्ण क्षेत्रावर अनुदान भरपूर मिळलं आणि मध्ये आम्ही शेजारी असल्यामुळं आम्हाला 1 रुपयाही दिला नाही त्यांनी. गेल्या आठवडाभरापासून राज्याला अवकाळी पावसानं झोडपून काढलंय. अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे अधिवेशनात गदारोळ झालाय. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केली. तर संपामुळे नुकसानीचे पंचनामे होत नाहीत, त्यामुळे यावर तातडीनं मार्ग काढण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. तर सत्ताधाऱ्यांकडून योग्य उत्तर मिळत नसल्यानं विरोधकांनी सभात्याग केलाय. एक तर सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणले 95% सरकारी कर्मचाऱ्यांच्याकडे हरामची कमाई आहे. अध्यक्ष महोदय, पटतं का? 95% कर्मचाऱ्यांच्याकडे हरामची कमाई आहे, अशा प्रकारचं वादग्रस्त वक्तव्य संजय गायकवाड या सदस्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. अध्यक्ष महोदय, ज्यांच्याकडनं आपल्याला कामं करून घ्यायचं, ठीक आहे, 5 बोटं सारखी नसतात हे आम्हाला पण अध्यक्ष महोदय कळतं, परंतु तुम्ही सगळ्यांना जर एका मोजमापामध्ये धरायला लागला तर ते नावमेद झाले तर अध्यक्ष महोदय राज्य चालणार कसं आणि या गारपिटीतनं लोकांना मदत होणार कशी? संप चालू आहे. संप चालू असताना तिथं पंचनामे करायला जर यंत्रणा नसेल तर सरसकट तातडीने आजच्या आज सरकारने त्यांना सरसकट तातडीने आजच्या आज महसूल मंडळाच्या प्रमाणे त्यांना ताबडतोब दिलासा म्हणून आजच्या आज काही एकराला काहीतरी ताबडतोब रक्कम जाहीर करावी आणि त्याचं वाटप सुरू करावं. स्ट्राईकवर असला पंचनामे होऊ शकत नाही, पण राज्यामध्ये सगळे कार्यक्रम चालू आहे, शासनाचे कार्यक्रम, त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये कर्मचारी उपस्थित राहू शकते. त्या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री होते, त्यांच्या कार्यक्रमात कर्मचारी उपस्थित राहत होते. समजा राज्याच्या शासनाचे कार्यक्रम होते त्या ठिकाणी ते कर्मचारी हजर राहतात आणि शेतकऱ्याचं शेताचं सर्वेक्षण करण्यासाठी कर्मचारी राहत नाही. ही शासनाची दुटप्पी भूमिका आहे. मी परवा कालच्या दिवशी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकलं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही शेतकरी वाऱ्यावर सोडणार नाही. हे वाऱ्यावर नाही तर काय त्या ठिकाणी अध्यक्ष महाराज? विरोधकांच्या पंचनाम्याच्या मुद्द्यावरून करण्यात आलेल्या आरोपावरती सत्ताधाऱ्यांकडून सुद्धा स्पष्टीकरण देण्यात आलं. स्वतः काही भागांमध्ये जाऊन पंचनामे ताबडतोब कसे होतील याबद्दलच्या सूचना अध्यक्ष महोदय दिलेल्या आहेत आणि मग आज आपली चर्चा सुद्धा आहे. मला वाटतं दुपारी कृषी विभागाच्या अनुदान मागण्यावर अध्यक्ष महोदय स्वतः आलेल्या आकडेवारी लक्षात घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदयाशी अध्यक्ष महोदय चर्चा करून जी काही सभागृहाची भावना आहे तीच आमची भावना आहे. शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे. या अस्मानी संकटामध्ये तो आज सापडलेला आहे, त्याच्या मागे सरकार अध्यक्ष महोदय उभाच आहे. पण प्रत्यक्ष अध्यक्ष महोदय या बाबतीमध्ये जी काही आलेल्या आकडेवारी आल्याच्या नंतर अध्यक्ष महोदय जी काही मदत करण्याची भूमिका सरकारची आपण अध्यक्ष महोदय जाहीर करू. शेतकऱ्यांना फिरतोय या संदर्भामध्ये बैठकी झाल्या आणि आपण हे जे आरोप करतायत की त्या ठिकाणी तलाठी पंचनामे करत नाही, ग्रामसेवक पंचनामे करत नाही, यामध्ये कुठेही तथ्य नाहीये. मी बैठकी घेतली, सगळे अधिकारी त्या ठिकाणी हजर होते, कृषी अधिकारी त्या ठिकाणी हजर होते. आम्ही जरी संपावर असलो तरी सुद्धा आम्ही शेतकऱ्याचे मुलं आहोत. आम्हाला शेतकऱ्याच्या वेदना माहिती आहे, त्यांचं दुःख माहिती आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी घरी बसणार नाही. आम्ही तात्काळ पंचनामे करू. काल परवापासूनच पंचनाम्याला तातडीने सुरुवात झालेली आहे. 2-3 दिवसामध्ये सगळा याचा आढावा आपल्या समोर येईल, किती नुकसान झालंय काय. पण विनाकारण राजकारण करायचा वेळ असायचं आणि म्हणून असे गंभीर आणि असे बेछूट आरोप हे समोरून या ठिकाणी केले जातात. महत्वाची बातमी, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेंनी मोठा निर्णय घेतलाय. ज्ञानेश्वर म्हात्रेंनी पेन्शन नाकारल्याचं कळतंय. तर कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे ते आमदार आहेत. तर म्हात्रेंचं विधान हे परिषदेच्या सभापतींना पत्राद्वारे पाठवण्यात आलंय. जुनी पेन्शन योजनेवरून तोडगा निघत नसल्यानं आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेंनी आमदार पदाची पेन्शन नाकारल्याचं समजतंय. महत्वाची बातमी, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेंनी मोठा निर्णय घेतलाय. ज्ञानेश्वर म्हात्रेंनी पेन्शन नाकारली आहे. तर कोकण विभागाचे ते शिक्षक मतदारसंघाचे आमदार आहेत. तर जुनी पेन्शन योजनेवरून तोडगा निघत नव्हता आणि त्यावरूनच आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेंनी आमदार पदाची पेन्शन नाकारली आहे. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अजित, ज्ञानेश्वर म्हात्रेंनी पेन्शन नाकारली आहे, काय सविस्तर याबद्दल?
नक्कीच आपण जर पाहिलं असेल की ज्या पद्धतीनं जुनी पेन्शन हा सगळा मुद्दा जो आहे, यावरून गेली कित्येक दिवस राज्यामध्ये वातावरण तापलेलं आहे. शेकडो कर्मचारी जे आहेत त्यांनी या ठिकाणी आंदोलनं केलेली, हजारो कर्मचारी आहेत ते संपावरती आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आमदारांनी स्वतःची पेन्शन नाकारणं हे कुठेतरी एक प्रत्युत्तर किंवा एक वेगळा पायंडा पाडून देण्याची पद्धत आहे का, असं देखील चर्चा आहे. पण ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी ज्या पद्धतीनं आमदारकीची पेन्शन नाकारलेली आहे, त्यांच्या या निर्णयाचं सत्ताधारी पक्षामार्फत स्वागत करण्यात आलेलं आहे. तसं पत्र त्यांनी सभापतींना एक दिलेलं आहे. नक्कीच धन्यवाद अजित या सविस्तर माहितीसाठी. आता बातमी न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची. धाराशिव जिल्ह्यामध्ये हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यात आलंय. खरेदी केंद्र सुरू नसल्यानं शेतकरी अडचणीत सापडला होता. त्यानंतर न्यूज 18 लोकमतने ही बातमी दाखवताच नाफेडकडून 27 केंद्र सुरू करण्यात आल्याची मान्यता देण्यात आली आहे. तर 10 केंद्रांवरती प्रत्यक्ष हरभरा खरेदीला आता सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी न्यूज 18 लोकमतचे आभार मानले. कमी भाव मिळतो. शासनामार्फत हे नाफेड खरेदी चालू केल्यानंतर शेतकऱ्याचा फायदा होईल आणि म्हणून ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त अशा पद्धतीची खरेदी केंद्र चालू करून ग्रामीण लोकांचा किंवा शेतकऱ्याचा हरभरा खरेदी व्हावा ही अपेक्षा. कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाचा अजब कारभार समोर आलाय. केडीएमसी प्रशासनानं चक्क मयत आणि सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे बदल्यांचे आदेश काढलेत. बांधकाम विभागातील तब्बल 159 कर्मचाऱ्यांच्या बदल्या प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार काढण्यात आल्यात. मात्र त्यात 8 सेवानिवृत्त कर्मचारी आणि 2 मृत कर्मचाऱ्यांची नावं आहेत. गणेश काटे नावाच्या सामाजिक कार्यकर्त्यानं हा धक्कादायक प्रकार समोर आणलाय. त्यामुळे केडीएमसी प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून काम करतं का, असा सवालच उपस्थित करण्यात आलाय. 159 बांधकाम कर्मचाऱ्यांची बदलीचा आदेश काढण्यात आलेला होता. त्या बदल्यामध्ये 6-8 कर्मचारी हे सेवानिवृत्त असून 2 कर्मचारी हे मयत झालेले आहेत. यांच्या निर्देशात आल्याच्या नंतर असे सांगतात की आम्ही त्याच वेळेस ऑर्डर दुसरी चेंज केली, परंतु कुठल्याही प्रकारची ऑर्डर चेंज केलेली दिसून येत नाही. आज सध्या त्या जुन्या ऑर्डरप्रमाणे काही कर्मचारी आज त्या ठिकाणी रुजू झालेले, ज्या ठिकाणी बदलीचे ठिकाण दिलेले त्या ठिकाणी. 17 तारखेला ज्या आम्ही बदल्यांचे आदेश काढले होते, ते बदल्यांचे आदेश इश्यू करण्याच्या आधीच आम्हाला ती चूक लक्षात आली होती. त्यामुळं ते ऑर्डर काही आम्ही काढलेल्या नव्हत्या, त्या दिवशीच कॅन्सल करण्यात आलेले आहेत आणि नवीन आदेश हे त्या दिवशीच काढण्यात आलेले आहेत. आणि ज्या काही बदल्या होतील त्या नवीन आदेशानुसारच होणार आहे. जुनी ऑर्डर आम्ही इश्यू केलेलीच नव्हती. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं मोठी कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांनी बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक केली आहे. गेल्या 7 वर्षांपासून हा अनिल जयसिंघानी फरार होता. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीसांना ब्लॅकमेल केल्याचा त्याच्यावरती आरोप आहे. जयसिंघानी याच्या इशाऱ्यावरून त्याची मुलगी अनिक्षानं अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी अनिक्षाला सुद्धा अटक केली आहे. त्यावेळी त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल डिव्हायसेस, वेगवेगळे इंटरनेटची संसाधने, त्याचप्रमाणे त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर सुद्धा वेगवेगळे मोबाईलचे डिव्हायसेस व इंटरनेटचे संसाधने मिळून आलेली आहेत. ती सर्व ताब्यात घेण्यात आलेली आहे. या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली. येथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.